नमस्कार कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर सेफ्टी किट किंवा इसेन्शियल किटसाठी जर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलेली असेल, पण ज्यावेळेस तुम्ही अपॉइंटमेंट घेता त्यावेळेस तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक करायचं असतं आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट डाउनलोड करायची असते। ज्यावेळेस तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट करा हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करता त्यावेळेस तुमच्यासमोर जी काय पेज आहे ते रिफ्रेश होतं किंवा ते टॅब आहे ते पुढे जात नाहीये, प्रोसेस पुढे जात नाहीये। तर अशा कामगारांसाठी मी एक व्हिडिओ बनवला होता, एक प्रीमियम मेंबरवाल्यांसाठी, दुसरा सर्वांसाठी बनवलेला होता। तो पब्लिक व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अपॉइंटमेंट तुमची जर प्रिंट काढलेली असेल तर ती प्रिंट कशी काढायची, म्हणजे पेज रिफ्रेश झालं तर कसं काढायचं किंवा पुन्हा अपॉइंटमेंट प्रिंट आहे ती कशी काढायची याची मी माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथं आय बटनवरती आहे। तो व्हिडिओ मी बनवलेला होता। तर त्यानुसार तुम्ही अपॉइंटमेंट काढायला गेला, अपॉइंटमेंट काढताना तुम्ही समजा 29 तारीख निवडली, 29 तारीख निवडली आणि तुमची प्रिंट जनरेट झाली नाही आहे, त्यानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट काढायसाठी तुम्ही येथे क्लिक करा म्हणून जो टॅब आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही अपॉइंटमेंट काढायला गेला, त्यानुसार तुम्ही काढायला गेला, प्रिंट काढली। तर भरपूर कामगार असे आहेत की त्यांच्या प्रिंटवरती त्यांनी 29 तारीख निवडली असताना सुद्धा त्यांना 28 तारीख आलेली आहे। होय मित्रांनो, भरपूर कामगार असे आहेत ज्यांना 29 तारीख आहे ती तारीख निवडल्यानंतर त्यांना 28 तारीख आलेली आहे, म्हणजे जी तारीख निवडली त्याच्या एक दिवस अगोदरची तारीख आलेली आहे। आता हे का झालं, तर एक ट्रिक होती, मी म्हणून सांगितलं होतं प्रीमियम मेंबरवाल्यांसाठी ट्रिक आहे, तर ती हीच ट्रिक आहे। तुम्हाला तारीख आहे ती तारीख निवडायची आहे आणि ती तारीख निवडली तर ठीक आहे, तुमची ती तारीख आहे, त्या तारखेला जर अपॉइंटमेंट आली तर त्या तारखेला तुम्हाला जावे लागेल। पण तुम्ही जर एखादी तारीख ऑलरेडी निवडलेली असेल, समजा सेफ्टी किटसाठी तुम्ही 28 तारीख निवडलेली आहे आणि तुम्हाला इसेन्शियलसाठी तुम्हाला 28 तारीख पाहिजे आहे, तर त्या तारखेचा कोटा फुल असेल तर त्यामुळे तुम्हाला त्या दिवशीचा जी काय अपॉइंटमेंट डेट आहे ती घेता येत नाही। तर अशा वेळेस तुम्हाला 29 तारीख निवडायची होती आणि बाय चान्स ती प्रिंट जर तुमची नाही निघाली तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यानुसार तुम्ही प्रिंट काढायला गेला की तुम्हाला 29 तारखेच्या ठिकाणी 28 तारीख येते। तर हे कसं झालं, तर हा एक वेबसाईटचा बग आहे, त्याच्यामुळेच हे होत आहे। आता मी ती कामगार अपडेट म्हणून चॅनल आहे त्याला रिप्लाय देण्यासाठी सुद्धा मी म्हटलं होतं की पहिला तू जाऊन तुला बग नावाची गोष्ट आहे का ते माहीत कर आणि तो माझा प्रीमियम मेंबरशिपवाला व्हिडिओ पाहून घे। तर त्यामध्ये मला हेच सांगायचं होतं त्यालासुद्धा आणि तुम्हालासुद्धा, तुम्ही प्रीमियम मेंबरशिप जॉईन करा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो बग आहे असे बग तुमच्यासमोर आणत असतो मी आणि मला काही हे बग कामगार स्वतः सांगत आहेत। त्याच्यामुळे CS सेंटरवाले, कामगारवाले किंवा सुविधा केंद्रामधले कर्मचारी असतील तर यांच्यामार्फत आपणाला ही ट्रिक्स आणि टिप्स आहेत त्या समजत जातात। त्याच्यामुळे जी मी माहिती सांगतो ती एकदम ऑथेंटिकेशन त्याचं असतं, ऑथेंटिकेट केलेलीच माहिती असते, पडताळणी करूनच मी तुम्हाला माहिती सांगतो। या ठिकाणी मी प्रीमियम मेंबरशिप जॉईन करायला सांगितलं होतं सर्वांना, त्यामध्ये फक्त ही एकच ट्रिक आहे। अशा 2-3 आणखी ट्रिक आहेत, त्या ट्रिकनुसार तुम्ही एकाच दिवशी अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात। सेफ्टी किट आणि इसेन्शियल किटसाठी दोन्हीसाठी एकाच दिवशी अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात। आता ह्या व्हिडिओमध्ये ही टिप्स आहेत ती सगळ्यांसाठी अनलॉक केलेलं आहे, पण ज्यावेळेस मी प्रीमियम मेंबरवाल्यांसाठी ही टिप्स सांगितलेली होती त्यावेळेस मी एक डिस्क्लेमर दिलेला होता की जर सुविधा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला काय होईल माहिती, काय माघारी पाठवलं जाईल किंवा तुम्हाला ती किट दिलं जाईल याच्या संदर्भात ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी व्हिडिओ बनवेल म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। आता तो व्हिडिओ प्रीमियम मेंबरवाल्यांसाठी होता। आता या व्हिडिओमध्ये मी तेच माहिती सांगतोय की असे कामगार आहेत ज्यांनी अपॉइंटमेंट घेतलेली आहे 29 तारखेची, पण त्यांना पाहिजे होती 28 तारीख, कारण त्यांची दोन्ही किट एकाच वेळेस त्यांना घेता येत होत्या, त्यामुळे त्यांना 28 तारीख पाहिजे होती। तुम्ही जर 29 तारीख निवडलेली असेल आणि तुम्हाला 28 तारीख पाहिजे असेल तर सुविधा केंद्रावरती तुम्हाला कोणत्या तारखेला जायचं, भरपूर कामगारांमार्फत मी चौकशी केली, CS सेंटरवाल्यामार्फत चौकशी केली, सुविधा केंद्रामध्ये फोन लावले, त्यानंतर मला समजलं की जी तारीख अपॉइंटमेंट प्रिंट करावरती क्लिक केल्यानंतर जी तारीख प्रिंटवरती येत आहे त्याच तारखेला तुम्हाला तिथं जायचं आहे। आता त्या डेटवरती तुम्ही जर पोहोचला असाल
तर तिथं गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय प्रिंट आहे ते चेक केलं जातं. मॅन्युअल चेक केलं तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे मी सांगितलं होतं. पण या ठिकाणी तुम्ही थंब केला तर थंब केल्यानंतर तुमची अपॉइंटमेंटची डेट आहे ती डेट कोणती आहे हे तिथं सुविधा केंद्रामधले जे काय अधिकारी आहेत त्यांना समजत आहे. लक्षात घ्या, तुम्ही 29 तारखेची अपॉइंटमेंट घेतली होती आणि तुमचा टॅब क्लोज झाला, त्यानंतर तुम्ही येथे क्लिक करावरती जाऊन तुम्ही पुन्हा अपॉइंटमेंटची प्रिंट आहे, मी काय म्हणतोय प्रिंट आहे ती डाउनलोड केली आणि तिथं तुम्हाला 28 तारीख आलेली आहे. तर तुम्हाला 28 तारखेला जायचं सांगितलं होतं, कारण ऑलरेडी तुम्ही जाणारच होता. त्याच्यामुळे जो काय टिप्स आहे ती वर्कफुल होईल पण आणि नाही पण. आणि तुम्ही जर ऑलरेडी तिथं पोहोचला असेल, अपॉइंटमेंट घेतली, एक किट घेतलं, दुसरी किट घ्यायची आहे, त्यासाठी ती प्रिंट दाखवायची, दिलं तर ठीक, नाहीतर हरकत नाही. पण भरपूर कामगारांना त्या ठिकाणी माघारी पाठवलं जात आहेत. लक्षात घ्या, 29 तारखेला तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाली, पण 28 तारखेला तुमची ऑलरेडी एक अपॉइंटमेंट होती दुसऱ्या किटसाठी. 28 तारखेला पोहोचला, पण 29 तारखेची अपॉइंटमेंट तुम्ही दाखवली, तर तुम्हाला थंब करायला लावलं होतं. थंब केल्यानंतर तिथं समजलं जातं की तुम्ही 29 तारखेची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. त्यामुळे अशा कामगारांना 28 तारखेची जे काय किट आहे ते दोन्ही किट मिळणार नाही. एका किटमध्ये तुम्हाला जी 28 तारीख आलेली आहे त्याच तारखेला तीच किट मिळणार आहे, दुसरी किट मिळणार नाही. तुम्ही 29 तारीख निवडली होती त्याच दिवशी तुम्हाला दुसरी किट मिळणार आहे. कामगार मित्रांनो, ही फक्त एक टिप्स होती. आणखी 2-3 टिप्स आहेत, त्या टिप्ससुद्धा वर्कफुल होतात की नाही आहेत हे तुम्ही जाणून घ्या. त्यासाठी तुम्हाला प्रीमियम मेंबरशिप जॉईन करावं लागेल.